कारण अगदी 1999 पासून ते 2011 पर्यंतचा काळ आहे ना, अगदी ऑस्ट्रेलियन संघाने गाजावला, आपल्या नावावर केल्या. दरम्यान 3 विश्वचषक ऑस्ट्रेलियन संघाने रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली जिंकले आणि एक विश्वचषक स्टीव्ह वॉच्या नेतृत्वाखाली देखील ऑस्ट्रेलियन संघ जिंकला. आणि अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर अगदीच स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वामध्ये देखील ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक जिंकलाय. ऑस्ट्रेलियन टीम प्रत्येक ICC इव्हेंट्समध्ये सर्वोत्कृष्ट खेळ करण्यासाठी जाणली जाते. त्यानंतर नेहमीच ज्यांना डार्क होस्ट म्हणून पाहिलं जातं, ती न्यूझीलंड टीम देखील प्रत्येक विश्वचषकामध्ये चांगला खेळ करते. हा फाटेड पूल पाहायला मिळालाय. चेंडू चाललाय तिकडे डीप मध्ये, मिड विकेट रिजनला हर्ष स्वतः कर्णधार आहे. बाउंड्री लाईनवर एकेरी धाव मिळते. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आले. शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू होता. या चेंडूला हवा डेड पूल पाहायला मिळाला. कौशिक गोगावले डावखोरे हाताचा फलंदाज स्ट्रायकर एंडला असेल, ज्याचा नावाचा दबदबा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये अनेक वर्ष राहिला आहे. कौशिकची बॅट अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये तळपली आहे आणि कौशिक ज्या वेळेला स्ट्राईकवर येतो ना, त्या वेळेस फलंदाज गोलंदाज जो गोलंदाजी करण्यासाठी असतो ना, त्याच्या मनामध्ये एक वेगळी भीती सातत्याने पाहायला मिळते. कारण कौशिक एक हार्ड हिटिंग बॅटर आहे. हा चेंडू पडल्यानंतर लेग स्टिकच्या बाहेर चाललाय. वाईट बॉलची खूण केली जाते. एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावांवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. साई इंडियन्स कामते, छावा 11 तुर्बे या दोन संघांमध्ये ही लढत. अगदी सह्याद्रीच्या शिलेदारांचा जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळेस अगदी चंद्रकांत भाऊ मोरे साहेब असतील, तदनंतर अमितजी गाडगे साहेब असतील, राकेशजी सावंत सर असतील, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने या चेंडूला पुश केलाय. शॉट लॉंग ऑफला हा चेंडू फील्ड केला जाईल. तद्वर मात्र एक धाव अर्जित केली गेली आहे. अमितजी गाडगे साहेब असतील, राकेश सावंत सर असतील, नवनाथ बाबा अहिरे असतील, विकासजी गुतेकर असतील, तुकाराम सावंत असतील आणि त्यासमोर समवेत जर पाहिली तर शिवा पवार आहेत, राजेशजी कोंडरे आहेत, तदनंतर दिनेशजी शेलार आहेत. ही संपूर्णपणे प्रमोदजी उतेकर आहेत, आमचे मित्र आहेत. प्रमोदजी उतेकर, बलरामजी वारे आहेत. आणि पुणे विभागामध्ये ज्या वेळेस सह्याद्रीच्या स्पर्धा खेळवल्या जातात ना, त्या स्पर्धामध्ये महत्त्वाचा रोल ज्यांचा राहतो ते आमचे मित्र आदरणीय सरदादा निगोडसे आहेत, अजयजी कदम आहेत, तिकडे विष्णूजी चिकणे साहेब आहेत. अशा संपूर्ण सह्याद्रीच्या शिलेदारांच्या माध्यमातून ही सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आज चांगल्या प्रकारे उभी राहिली आहे. एका रोपट्याचं वटवृक्ष होत आहे आणि हे वटवृक्ष खऱ्या अर्थाने ज्यांनी त्याला पाणी घातलं, खऱ्या अर्थाने खत पाणी घातलं आणि मोठं केलं, त्या सर्वांचाच नामोल्लेख करणं या सह्याद्री प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये मी क्रमप्राप्त समजतो. कारण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1 जानेवारी 2022 रोजी झाली. बघता 3 वर्ष संपली आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची अगदी आपण 3 वर्षाचा क्रिकेटचा कार्यकाल पाहिला ना, तर अनेक चढउतार या असोसिएशनने देखील पाहिलेत. दरम्यान ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय, जिथे चेंडू निर्धाव चाललाय. 4 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा धावफलकावर लागल्यात. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका, अगदी 70 पेक्षा अधिक संघ रजिस्टर असणारी ही संघटना. चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. गोलंदाजानं आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड केलं. या चेंडूवर कोणती धाव येत नाहीये. चेंडू निर्धाव चाललाय. 5 चेंडूंमध्ये 3 धावा आल्यात. कौशिक गोगावले, रुपेशने 4 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव केली आहे. अविनाश पवारनं इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. अविनाश पवार पहिलं षटक हाताळत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 3 धावा. इट इज अ क्वाइट इकॉनॉमिकल बॉलिंग. हा चेंडू बॅटच्या रडारमध्ये एडवा बॅटने उडवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार इरादा पक्का तर दे धक्का असं आपण नेहमी ऐकलं, परंतु इरादा पक्का तर मार छक्का असं आपण पाहिलं. रुपेशच्या बॅट मधून षटकार आलाय. 9 धावा धावफलकावर. नवनाथ बाबा अहिरे चेंडूचा परतावा करायचा आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा धावफलकावर. कर्णधार हर्ष गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी छावा 11 तुर्बे संघ प्रथम गोलंदाजी करतोय. रुपेशच्या बॅटमधून एक आक्रमक फटका आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल कौशिकसाठी. एका अनुभवी खेळाडूसमोर कशा प्रकारची गोलंदाजी करतो ना, हे पाहणं फार उत्सुकता लागली आहे. कारण हर्ष या खेळाडूकडे फार कमी अनुभव आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज
गोलंदाज हर्ष हाफ ट्रॅकर अडव्या बॅटनं उडवलाय, सरळ चेंडू चाललाय लॉंग लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार. नवनाथ बाबा अहिरे इन ऍक्शन, चेंडूच्या मागे धावतायत, पळतायत, चेंडूचा पाठलाग करतायत आणि सीमारेषा पलीकडे झेड टिपण्याची संधी होती, ती संधी देखील गमावली. नवनाथ बाबा अहिरे साहेब यांचा देखील आभार, कारण मैदानाच्या बाहेर सर्व कमिटी मेंबर प्रत्येक चेंडूचा परतावा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत, प्रचंड मेहनत घेत आहेत. यासाठीच मी खऱ्या अर्थानं सह्याद्रीच्या सर्व संघ जे आज खेळत आहेत ना त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की आपण आता ऊन देखील कमी झालंय, आपण मैदानाच्या चहूबाजूला बसण्याची व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे, आपण कृपया मैदानाच्या चहूबाजूला बसायचं आहे आणि अगदी प्रत्येक ठिकाणी अगदी मिडविकेटला वेगळा कलर, कव्हरला वेगळा कलर, स्टेट डाऊन दी ग्राउंडला वेगळा कलर आणि यष्टिरक्षकाच्या मागे वेगळा कलर, असे 4 टीम दिसल्या पाहिजेत आणि 4ही ठिकाणाहून चेंडूचा परतावा आपण लगेच करायचा आहे, कारण ही स्पर्धा लाख मोलाची आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रचंड मेहनत आणि परिश्रम आयोजकांनी केलेत. तुम्हाला फक्त एक दिवस येऊन खेळायचं असतं, 36 चेंडू खेळायचे असतात, जिंकलात तर पुन्हा एकदा 36 चेंडू खेळायला पाहायला मिळतात, हारलात तर आणखीन एकदा 36 चेंडू खेळताना पाहायला मिळतात. परंतु त्या पलीकडे जी मेहनत असते ना ती अगदी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता, घरामध्ये लहान मूल आजारी आहे की नाही, आपली पत्नी आजारी आहे की नाही, घरामध्ये सर्व सुखरूप आहेत की नाही, त्या पलीकडे जाऊन असोसिएशन स्पर्धा आली, त्यासाठी मला खऱ्या अर्थानं मेहनत करायची आहे. दरम्यान आलाय एक षटकार कौशिक गोगावलेच्या बॅटमधून, आणखीन एक वार, SPL चा ब्रँडेड षटकार. दरम्यान घरामध्ये कसल्या घरच्या परिस्थितीचा, प्रतिकूल परिस्थितीचा, अनुकूल परिस्थितीचा विचार न करता संपूर्ण सह्याद्रीचे शिलेदार आहेत ना या स्पर्धेच्या आयोजनासाठी. ही स्पर्धा यशस्वी झाली पाहिजे, या स्पर्धेचं आयोजन दिमागदार झालं पाहिजे, ही स्पर्धा सर्वगुण संपन्न व्हायला पाहिजे, यासाठी कठीण मेहनत आणि परिश्रम घेत असतात. त्यासाठी आपण देखील सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. आणि मी पुन्हा एकदा आपलं लक्ष वेधेन की सह्याद्री प्रीमियर लीगची जी लिंक आहे ती प्रत्येकाने आपल्या स्टेटसला ठेवायची आहे. ही एक समालोचक म्हणून, संदीप जांभळे म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय की सह्याद्रीची लिंक आपल्या स्टेटसला ठेवा, प्रत्येक ग्रुपवर शेअर करा आणि जास्तीत जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेचे व्हायला हवे, कारण ही स्पर्धा लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपण या स्पर्धेच्या आयोजनासाठी सडळ हस्ते मदत मागायला जाऊ ना, ज्या वेळेस आपण या स्पर्धेच्या सहकार्यासाठी जाऊ ना, त्यावेळेस समोरच्यानी ना न विचारता तुमचं आयोजन बघूनच, ही स्पर्धा बघूनच स्वतःहून या स्पर्धेला देणगी स्वरूपात मदत करायला हवी. आणि यासाठी तुम्ही फक्त एवढंच करायचंय, आपण या स्पर्धेला प्रमोट करायचंय. मी सातत्यानं या स्पर्धेच्या शिलेदाराशी बोललोय की आपलं प्रमोशन होणं फार महत्वाचं आहे, त्याकडे पुन्हा एकदा आपण भर द्यायला हवा. दरम्यान एक व्हाईट बॉल आलाय, हर्षच्या गोलंदाजीवर आपण पाहतोय. धीरज हा गोलंदाज आहे आणि व्हाईट बॉल आलाय. 2 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केल्यात. आउट साइड ऑफ स्टंपचा चेंडू निर्धाव चाललाय. धीरज पार्टे पहिल्या वर्षी आयकॉन खेळाडूंमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. पहिल्या वर्षी जयमन वॉरियर सरई वडचा कोण संघाकडून हा खेळाडू खेळला होता. आज खेळाडू यावर्षी छावा इलेवन तुर्बे संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव ढकलाय. 2 षटकार आले, त्यानंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. हा देखील अखूट टप्प्याचा चेंडू, त्याला दिशा दिली आहे. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू होतोय फरार. गोलंदाजाची दिशा आणि दशा बिघडवून ठेवली आहे. लाईन अँड लेंथ उद्ध्वस्त करून ठेवले कौशिक गोगावलेनं. सातत्यानं चेंडू लेग साईडला पिचिंग केले जात आहेत. लेग साईडला पिचिंग केल्यानंतर कौशिक गोगावले केवळ त्या चेंडूला दिशा देतोय. बॅटचा रडारमध्ये चेंडू आला ना की सरळ तो आरपार सीमारेषा पार चाललाय. काय बॅटिंग करतोय, यासाठी प्लॅनिंग करावी लागेल, कारण कौशिक सारख्या फलंदाजाला थांबवायचं असेल ना, ज्याप्रमाणे ख्रिस गेल वेस्ट इंडिज संघाचा आक्रमक फलंदाजीसाठी जाणला जायचा, परंतु ज्या वेळेस त्याच्या रडारच्या बाहेर चेंडू यायचे ना त्यावेळेस ख्रिस गेल देखील कधी कधी आपली बॅट रोखून ठेवायचा, कारण ख्रिस गेलची देखील वीकनेस होती, गोलंदाजाने ती जाणली होती. त्या वीक लिंकवर सातत्याने आक्रमण केलं जायचं. इथे कौशिकची देखील वीक लिंक असेलच, परंतु यासाठी तुम्हाला ह्या आधीच्या मॅच यूट्यूब वाहिनीवर जाऊन, आपल्याला मोबाईल स्क्रीनवर जाऊन, टीव्ही स्क्रीनवर जाऊन पाहाव्या लागतील. त्यामध्ये कौशिक गोगावलेल्या कोणत्या चेंडू खेळण्यामध्ये कठीणाई येते, कोणत्या चेंडू खेळण्यामध्ये तो असमर्थ आहे, त्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. कारण तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट खेळताय, व्यावसायिक क्रिकेट खेळताय. या स्पर्धांचं बक्षिसं जी आहेत ना ती लाख रुपयांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला थोडंसं टेक्निकल होणं फार महत्त्वाचं राहतं. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय धीरज, ज्याच्या गोलंदाजीवर आतापर्यंत 18 धावा आल्या आहेत 5 चेंडूंमध्ये. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू येणं बाकी आहे. 27 धावा धावफलकावर लागल्यात 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर. यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये इथं निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांची समाप्ती, 27 धावा धावफलकावर लागल्यात. तुम्ही पाहताय, ऐकताय ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून सह्याद्री प्रीमियर लीग पर्व 3 ना स्वार्थासाठी राजकारणासाठी. ही स्पर्धा केवळ आणि केवळ पोलादपूर तालुक्याच्या
क्रिकेटच्या आणि क्रिकेटरच्या उत्कर्षासाठी उद्धारासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन मिस्टर सूरज मोरेंना. थँक्यू सर. नक्कीच पत्रकारिता असो, समालोचन असो, विविध विषय असो, विविध मुद्दे असो, या सर्व मुद्द्यांवर चर्चा करणारे आमचे मित्र संदीपजी जाबडे सर यांचा अहवाल तुम्ही ऐकत होतात. स्कोर कार्डचा विचार केला तर 2 षटका अखेर 27 धावा आपण पाहतोय मैदानाच्या आता. कौशिक आणि रुपेश ही जोडी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही केला. डॉट बॉलने सुरुवात झाली. गोलंदाजीसाठी आपण हर्षाला पाहतोय. तिसरं षटक चालू असताना क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार. यावेळेस चेंडूला उडवलाय वन माऊस. चेंडू सीमा रेषा पार पार पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. नक्कीच 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धावसंख्या झाली संघाची 31. 31 धावा बिनबाद. 31 धावा स्कोर कार्ड आपण पाहतोय. चांगली पार्टनरशिप बिल्ड केले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु डिफेन्स केलाय. चेंडूला तिथे 1 धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावने स्कोर कार्ड 32 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. रुपेश स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. चला स्पीडअप काय घाई करा मित्रांनो. हा चेंडू ऑफस्टिकच्या बराच बाहेर. वाईड बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्डवर ऍड होताना पाहायला भेटेल. जिथे धावसंख्या झाले 33. 33 ऑन दी स्कोर बोर्ड. 33 धावा धावफलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस चेंडूला उडवलाय. चेंडू हवेत असताना आपल्याला पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत नक्कीच डाईव्ह केलं होतं परंतु चेंडू थांबलाय. जिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकच धाव कंप्लीट केली जाते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतोय ना तर टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस मोठा प्रहार केला जातो. वन माऊस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. एक दर्जेदार चौकार आणि नक्कीच या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. धावसंख्या होते संघाची 39 धावा. 4 षटका अखेर आपण 39 धावा पाहतोय. 14 मिनिटं झालेत. अगदी प्रॉपर टायमिंग मध्ये मॅच कव्हर करण्याचा आपला नक्कीच निर्धार आहे.
नक्कीच एक छोटासा ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आता. नक्कीच संपूर्ण सह्याद्री प्रीमियर लीग ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अंतर्गत आपल्याला पाहायला भेटते ती संपूर्ण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष चंद्रकांत दादा मोरे असतील, त्यानंतर उपाध्यक्ष दीपकजी भिरामणे साहेब असतील, सल्लागार प्रमोदजी उतेकर असतील, दिनेश शेलार असतील, नवनाथ अहिरे असतील, विकास उतेकर असतील, राकेश सावंत असतील, अमितजी घाडगे सर असतील, त्यानंतर दीपकदादा उतेकर असतील, सचिनजी पार्टी असतील, तुकाराम सावंत असतील, दीपकजी बिरामणे असतील, संतोष रिंगे असतील, विनोद चव्हाण असतील, श्रीधर मोरे असतील, त्यानंतर राजेश कोंडरे असतील, त्यानंतर राजू भोसले असतील, सागर उतेकर, चंद्रकांत इरापले, शिवाजी पवार, निलेश गोगावले, निलेश माळुसरे या सर्वांच्याच सहयोगातून ही स्पर्धा उभी राहताना पाहायला भेटली. तिसरं पर्व आणि नक्कीच ही स्पर्धा अगदी दर्जेदार उत्तम आयोजन, नियोजन आणि संयोजन पाहायला भेटते. प्रत्येकाच्या मेहनतीने ही स्पर्धा उभी राहिली. त्यानंतर आजचा या स्पर्धेचा तिसरा दिवस आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पोहोचलोय. तरी सुद्धा नक्कीच शिवाय ज्वेलर्सचे ओनर एक समाजसेवक राहुलजी पोकले यांचं सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा व्यक्त होताना पाहायला भेटतात. त्यांचं सुद्धा नक्कीच मी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करेन. घाटकोपरला शिवाय ज्वेलर्स नावाचे एक त्यांचं शॉप आहे जिथे तुम्ही नक्कीच जाऊन सोने आणि चांदी या दोन्ही दागिने आपण विकत घेऊ शकता. अगदी एक चांगली समाजसेवा त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला भेटते. असे उद्योजक आहेत, युवा उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत राहुलजी पोकले. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेला प्राप्त होताना पाहायला भेटतात. त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. अगदी सामान्य घरातून आता मात्र युवा उद्योजक हा प्रवास त्यांनी गाठलाय. त्यांना सुद्धा शुभेच्छा असतील त्यांच्या नवीन उद्योगासाठी. डाव्या मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर अविनाश पवार, मॅन फ्रॉम लोहारे. 39 धावा झाल्यात, बिनबाद 39 धावा. सिद्धांतदादा मोरे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने येताना पाहायला भेटतोय. टॉप 12 मध्ये संघ दाखल झालाय मोरगिरी संघ. नक्कीच शरीराला दुखापत असताना सुद्धा आज आपल्या संघासाठी उभा राहिला, स्वतःला सिद्ध केलं. पहिला चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल महत्वाचा होता परंतु क्षेत्ररक्षक बराच दूर चेंडू पासून. त्यानंतर धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 41 आणि स्कोरबोर्ड पाहायला भेटतात. टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम बुवा यांचं नक्कीच कौतुक करेल. अगदी चांगली मेहनत. नक्कीच लोहाराचे बरेच शिलेदार या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. मयूरजी असतील, तनादा असतील, आशिषदादा आहेत. त्यानंतर अविनाशला पण गोलंदाजी करताना पाहायला भेटते. यावेळेस सरळ बाटणे उडवलाय चेंडूला, चेंडू हवेत, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. ब्रँडेड षटकार. नक्कीच फटका पाहायला भेटलाय. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल. 47 धावा धावपलकर पाहायला भेटतात. 12 चेंडू आणि 32 धावांची इनिंग कौशिक गोगावले त्याच्या बॅटमधून पाहायला भेटते. चेंडू उपलब्ध करा. सत्तेचाळीस धावा संघाच्या, तर वैयक्तिक त्यामध्ये 32 धावांची नक्कीच आपण पाहतोय इनिंग. कौशिकचे योगदान त्याचं आहे संघासाठी. नक्कीच गुजरातवरून ते बदलापूर असा प्रवास साध्य करून तो या ठिकाणी दाखल झालाय. परंतु नक्कीच या प्रवासाला मतीत असा तो योगदान मैदानाच्या देताना पाहायला भेटतोय. तर टी2 ऑन दी स्कोरबोर्ड त्याच्या वैयक्तिक धावा पाहायला भेटत आहेत. तर संघाच्या धावसंख्या 47. चौथं षटक मार्गस्थ असताना पाहतोय. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बराच दूर राहिलाय. लॉंग ऑफ वरून आपण पाहतोय चेंडूची फेक केली जाईल. धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2. या दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड 49 या धावसंख्येवर.
आजच्या दिवसातील अजून एक अर्धशतक पाहायला भेटेल का? यावेळेस बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेत, यावेळेस गडी बाद होतोय अर्थात कौशिक गोगावले. बॅक टू द पवेलियन. अवजसा 7.5 नाट नस्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं झेंगाट पहिलाच मुतखडा बाजूला असंच काय ते दशरथ पाटील सर आपल्या कॉमेंट्री मध्ये सांगत असतात. पहिला गडी बाद झालाय. 49 धावा संघाच्या पाहायला भेटतायत. न्यू बॅटर अक्षय अलगुडे संघनायक मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. चांगला चेंडू अविनेशचा कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हलचा टिप्स करले ग्रिजनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येईल फेक करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धोक्याची होती परंतु कंप्लीट सुद्धा झाले. या 2 धावांनी नक्कीच अर्धशतक कंप्लीट झालंय. ते सायनियन्स कामते या संघाचं 51 धावा स्कोर कार्डवर पाहायला भेटत आहेत. जिथे कौशिक गोगावलेचं जास्त योगदान पाहायला भेटलं. शेवटचा चेंडू हा चेंडू शरीराचा वेध घेतोय. स्लोअर चेंडू पाहायला भेटलाय. गतीमध्ये परिवर्तन परंतु यावेळेस फलंदाज धावबाद झाला असता परंतु नक्कीच जीवदान प्राप्त होत आहे. 4थं षटक संपलाय. 4 षटक अखेर 52 धावा शिल्लक चेंडू असतील ते 12. या 12 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 आजचा या स्पर्धेचा 3रा दिवस. आज मोरगीर संघ हा टॉप 12 मध्ये दाखल झाला तर दुसरा संघ आपण पाहिला मोरसाडे संघ हा सुद्धा आज टॉप 12 मध्ये दाखल झाला. आजच्या दिवसातील 2 संघ आपण पाहिले तर ते टॉप 12 मध्ये दाखल झाले. मग तो या लॉट्स मधून या पोल मधून कोणतेही संघ दाखल होतील ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. आजच्या दिवसभराचा विचार केला तर एक अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. ते बॅटर सह्याद्री पर्व 3चे सुपर 12चे लाईव्ह लॉट आता थोड्याच वेळामध्ये आपण पाडणार आहोत. शेवटची चिठ्ठी एक विजेता म्हणून आपण त्या चिठ्ठीवर नाव लिहिलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच मध्यंतर मध्ये आपण हे लॉट्स काढणार आहोत. कोलो टाकला चेंडू जिथे यष्टीरक्षक चेंडूवर वेगाने येतोय परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. चोरटी धाव चिकी सिंगल. नक्कीच 5वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर हर्ष आलाय. त्याचं वैयक्तिक 2रं षटक आहे. त्रेपन्न धावा धावलं कर. चला स्पीडअप घ्या, घाई करा प्लीज. फिल्डिंग टीम तुर्बे संघ प्लीज विनंती असेल. चांगला चेंडू इन कटर पाहायला भेटलाय. चेंडू गुडलेला स्पॉट झाला आणि तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाचा वेध चुकीचा थ्रो आणि त्याच्यावर मात्र बाईकच्या स्वरूपात 1 धाव कंप्लीट केली जाईल. बघा थ्रो केला आणि तदनंतर आलेली ही 1 धाव. एका धावेचा सुद्धा परिणाम शेवटच्या चेंडूला आपल्याला पाहायला भेटेल. सामोरं जावं लागेल.
रन नाही आहे ना सर? ओके थँक्यू. कोणती धाव नाहीये अर्थात निर्धाव चेंडू आलाय. चर्चा केली पंचांनी आणि नक्कीच त्यांनी हा निर्णय दिला. सहस्त्रबुद्धे सर यांना आपण पाहतोय तर दुसरे पंच अजित सर. पुन्हा एकदा खुलवर टाकला चेंडू जिथे चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज हर्ष. एक नक्कीच सर्वात कमी वयाचा हा कर्णधार आपल्याला पाहायला भेटतोय. स्वतःला इम्प्रोवायझिंग केलं, स्वतःला सिद्ध केलंय म्हणून नक्कीच त्याच्यावर विश्वास दाखवून कर्णधार पद त्याच्यापर्यंत पोहोचवलंय. चांगला चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच हर्षकडून अपेक्षित असेल ते संघमालक नक्कीच मध्यंतर मध्ये आपण सुपर 12 चे लॉट्स काढणार आहोत. फ्लिक केलाय परंतु नक्कीच आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट सुद्धा झाली आहे. धावा जमा केले त्या संघासाठी 55 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. एक चेंडू शिल्लक असेल तो या षटकातील. फुलटा चेंडू त्याला मात्र फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. फरार 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 धावा भेटतील 4. येतोय संघर्ष करणारा चौकार. जिथे 5 षटक संपलेत 59 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. चला शेवटचं षटक आहे, स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. 59 धावा झाल्यात. अजून या षटकामध्ये 10-15 धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. चला स्पीडअप घ्या, घाई करा. फिल्डिंग टीम तुर्बे संघ विनंती असेल. 5 मिनिटं शिल्लक आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटक झालेले आहेत. सुपर 12 चे आपण डॉट करणार आहोत या षटकानंतर. मध्यंतर मध्ये आपण नक्कीच सुपर 12 चे लॉट्स घेणार आहोत. उद्याचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. सूरज आलाय शेवटचे षटक घेऊन. सूरज मैदानाच्या हात. पहिला चेंडू जिथे एक धाव. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच आम्हीची घाट घेणं आपण पाहतोय, शैलीजी पवार यांना पाहतोय, विकासदादा हुतेकर असतील, योगेशदादा मालुसरे असतील, सर्वांची मेहनत आहे. मयूर कदम आलाय फ्लेक्स घेऊन. ते फ्लेक्स कधी पाहायला भेटेल ही सुद्धा आम्हाला आतुरता आहे. मयूर नरे यावेळेस फटका चांगला आहे परंतु आपण पाहतोय ना लॉंग मधून चेंडूची फेक केली जाते. 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आत कंप्लीट सुद्धा केल्या जात आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड पुढे जाईल. फलंदाज बाद आहे. रुपेश धावबाद झालाय, रनआउट झालाय. चला न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. वैभव दाखल झालाय. न्यू बॅटर वैभव. यानंतर सुपर 12 चे लॉट्स. महत्वाच्या मॅचेसचे महत्वाचे लॉट्स आपल्याला पाहायला भेटतील. सुपर 12 उद्याचा अंतिम दिवस.
वैभव आलाय डावखुरा फलंदाज. ऑफकटर पाहायला भेटला परंतु त्याला ढकलून दिलाय. लॉंग लेग रिझनच्या दिशेने चेंडू फरार होतोय 4 धावांसाठी. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल धावसंख्या होते संघाची. 65 धावा दाखल पाहायला भेटतात. 65 ऑन दी स्कोर बोर्ड. 3 चेंडू शिल्लक असतील. चला चेंडू उपलब्ध करा ते प्लेयर्स त्या ठिकाणी असतील तर प्लीज. चांगला चेंडू खोलवर टाकलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अगदी फास्ट अँड फ्युरियस वेगवान चेंडू पाहायला भेटलाय. निर्धाव आलाय. डॉट बॉल आलाय. 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस यशच्या उद्ध्वस्त गेल्यात. दांडी 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 गुल. चला शेवटचा 1 चेंडू आहे. बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हा. चांगला चेंडू पाहायला भेटलाय जिथे फलंदाज बाद झालाय. 65 झाल्यात. शेवटच्या एका चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज बॅटर मैदानात दाखल होतोय. दीपक शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यानंतर सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 चे लॉर्ड्स हॅलो हॅलो शेवटचा बॉल दीपक साठी. शेवटच्या चेंडूवर एकच धाव. अर्थात 66 झाले. 67 धावांची गरज असेल ती तुर्बे या संघाला. 36 चेंडूंनी 67 धावांची गरज. सुपर 12 चे लॉट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटतील. हॅलो सर्व कर्णधार सर्व संघ मालक जे जे संघ सुपर 12 मध्ये गेलेत या सर्व संघ मालकांना आणि कर्णधारांना विनंती आहे आपण जर लाईव्ह मॅच पाहत असाल तर थोडंसं इकडे लक्ष द्या. आपण मी मेसेज देखील कर्णधार ग्रुपवरती आणि संघ मालक कर्णधार ग्रुपवरती देखील टाकलेला आहे. सुपर 12 चे लॉर्ड्स काय ते जरा ए स्क्रीन दाखव रे ती मित्रा. नक्कीच मयूर नरे फ्लेक्स आहेत. मयूरने स्वतः बनवलेले आहेत. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर. खेळाचा आनंद घ्या आणि तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. स्वप्ने सत्यात उतरत असतात. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचं हे वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे क्रिकेट हा चढ उतारांचा खेळ आहे परंतु तुम्हाला पुढे जात राहावं लागणार आहे. ब्रायन लारा यांचं वाक्य. तिसरं वाक्य आहे क्रिकेट हा असा एक खेळ आहे जो तुमच्या चारित्र्याची आणि लवचिकतेची परीक्षा घेतो. विराट कोहली यांचं वाक्य. जय सह्याद्री. क्या बात आहे. अति सुंदर लिहिलेलं हे वाक्य आपल्याला पाहायला भेटतंय. थँक्यू नरे. हॅलो सुपर 12 चे लाईव्ह लॉट्स आता पाडण्यात येणार आहेत. तरी जे जे संघ मालक इथे उपस्थित आहेत त्यांनी स्टेजवरती स्थानबद्ध व्हायचं आहे. विनोद शिंदे त्याचप्रमाणे विकाजी उतेकर त्याचप्रमाणे बलिराम वारे साहेब त्याचप्रमाणे दीपकजी विरामणे त्याचप्रमाणे गणेशजी उतेकर सानवी 11 संघाचे संघ मालक. अजून कोणी मॅच चालू करा फटाफट. अजून जे संघ मालक कोणी उपस्थित असतील त्यांनी देखील इथे लॉट्स पाडण्यासाठी उपस्थित राहायचंय. आणि
जे जे संघ सुपर 12 मध्ये गेलेत आणि त्यांचे खेळाडू देखील इथे उपस्थित आहेत, त्यांनी देखील स्टेजवरती उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून त्यांना देखील लॉर्ड्स पाळायला भेटतील. आणि लॉर्ड्स आपण अशा पद्धतीने पाडणार आहोत. सुपर 12 मध्ये जे संघ गेलेले आहेत, आतापर्यंत 10 संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेले आहेत आणि आता 2 संघ सुपर 12 मध्ये दाखल होणार आहेत. तरी ते 10 संघांची नावं चिठ्ठ्यांमध्ये टाकलेली असतील आणि जे 2 संघ आता बाकी आहेत त्यांची नावं जी असतील ती पहिला विजेता संघ आणि हा तेच ते आपण मराठी आहोत आणि मराठीमध्येच टाकू. पहिला विजेता संघ आणि दुसरा विजेता संघ. जो पहिला विजेता संघ असेल त्यांनी त्या ठिकाणी खेळायचं आहे, पहिला विजेता संघाच्या ठिकाणी, आणि जो दुसरा असेल तो त्या ठिकाणी खेळेल. याची नोंद घ्यायची आहे. चिठ्ठ्या सर्व नावांच्या बनवलेल्या आहेत. ज्या ज्या चिठ्ठ्या समोरासमोर येतील त्याप्रमाणे आपले सामने त्या संघासोबत होतील, याची नोंद घ्यायची आहे. तरी अजून कोणी बाकी असेल त्यांनी त्वरित स्टेजवरती यायचं आहे. लॉट जशी इनिंग संपेल तसे लगेचच लॉट पाडण्यात येतील. याची सर्व कर्णधार, संघमालक, सर्व खेळाडू यांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चालू आहे ना भाई माझं हे का म्यूट ठेवलायस? म्यूट ठेवलेलास? टाकले 6च्या 6. चला सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. जसे इनिंग संपेल, मॅच संपेल तसं त्वरित आपण लॉट पाडणार आहोत. जे जे संघ मालक उपस्थित आहेत त्यांनी स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. गणेशजी उतेकर, नाही चला लवकर पहिलं स्टेज. चेतन आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय. 67 धावांचा बाटला करायचा आहे. चेतनजी वैरी लोहारे संघाकडून बिलॉंग करतात. चांगले असं बॅटिंग करतात ते आणि आता फलंदाजीला आलेले आहेत. निकनेम तात्यांची आज पॉवर पाहायला भेटेल का? तात्या नक्कीच पाहायला भेटेल. तात्याचं इकडे म्हणजे हा जो एरिया आहे ना तो होम ग्राउंड आहे त्यांची. सर्व बदलापूर, अंबरनाथ, बदलापूर ईस्ट, बदलापूर वेस्ट हे तात्याचे सर्व होम ग्राउंड आहे. त्यामुळे नक्कीच तात्याच्या बॅटमधून आपल्याला षटकारांची आतिषबाजी पाहायला भेटेल. आणि दोघंही खेळाडू हे लोहारे संघाकडून बिलॉंग करतात आणि चांगलं असं कॉम्बिनेशन आहे. आणि आता आपल्याला ते छावा 11 तुर्बे या संघातून पाहायला भेटतात. पाहूया आता छावा 11 साठी काय करतात. आयुष दाखल झालाय गोलंदाजी मार्गावर पहिले षटक घेऊन. पहिला चेंडू घेऊन आयुष मैदानाच्या आत पाहतोय आपण. स्ट्रायकरला आशिष, नॉन स्ट्रायकरला चेतन. सेटअप लावून घ्या तुम्ही उडवा आणि नंतर मॅच अनाउन्स करू आपण. तुम्ही ते बघा. चेंडू पाहिला तर आपण खुलवर टाकला होता. मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल होता. पहिल्या चेंडूवर धावसंख्येचं खातं उघडलं जात आहे. अकाउंट ओपन झालंय. नक्कीच 67 धावांचा वाटला करायचा आहे. 67 ऑन दी टार्गेट. पहिला चेंडू 1 धाव.
यावेळेस चेतनच्या बॅटमधून बिग हिट मोठा प्रहार, परंतु तेवढाच चांगला झेल. संपलाय चेतनचा खेळ. नक्कीच अक्षयने झेल पकडलाय. नक्कीच चांगला झेल. फटका चांगला होता, थोडीशी ताकद कमी पडली. मी बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटेल. सूरज न्यू बॅटर मैदानाच्या आत. फलंदाज बाद आहे. दुसऱ्या चेंडूवर मोठा झटका. चेतन बाद झालाय. शून्याचा चष्मा घालून नेक्स्ट बॉल जिथे आपण न्यू बॅटर सूरज मैदानाच्या आत पाहतोय. नक्कीच मॅच चालू राहील. आपण लॉर्ड्स कडे जाऊया. हा चेंडू पायावर टाकला होता, परंतु हलक्यात फ्लेक केलंय. स्क्वेअर लेगला जिथे आपण पाहतोय एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होते संघाची 2. 3 चेंडू आणि 2 धावा हे समीकरण. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. कुलो टाकलाय. पुन्हा एकदा मिडॉनला आपण पाहतोय. नक्कीच संवाद असायला हवा मित्रांनो. धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला असता, परंतु बचावलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले ते 4 आणि 2 धावा. यावेळेला तात्यांच्या बॅटमधून आशिषच्या बॅटमधून चेंडू जातोय. हवाई सफर येतोय. बिग बिग षटकार. फ्लेक्स पहा. आशिष तात्या पावर आपल्याला मैदानाच्या आत पाहतोय. मयूर नरे सह्याद्रीचा छावा आणि त्याच्या बॅट मधून आल्यात 6 धावा. काय फ्लेक्स पाहायला भेटतोय मयूर नरेच्या माध्यमातून. हा फ्लेक्स या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 8 ऑन दी स्कोर बोर्ड. फुलटा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये ढकलून दिलाय. डीपला प्रोटेक्शन आहे. अक्षय अलगुडे चांगली फिल्डिंग करताना पाहायला भेटतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 10 ऑन दी स्कोर बोर्ड. चेंडूचा विचार केला तर चेंडू झाले पहिली षटक संपलंय. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटका अखेर 10 धावा. आशिष पवार अक्षयचं पहिलं षटक 10 धावांचं आपण पाहिलं. त्यानंतर नक्कीच 67 धावांचं गरज आहे. अजूनही 57 धावांची गरज आहे. 30 चेंडूने 57 धावा. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा. फिल्डिंग टीम विनंती असेल. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3 आपण पाहतोय. 3रा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस, कारण की यानंतर लॉर्ड्स नंतर सुपर 12 चे सामने आपण उद्या पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू फ्लिक करायचा होता, परंतु शरीरला वेध घेताना आपल्याला पाहायला भेटलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र डॉट बॉलने होताना पाहायला भेटले. दीपक गोलंदाजी मार्गवर सज्ज झालाय. सानवीला आपण पाहतोय सकाळपासून नक्कीच आपल्या वडिलांसोबत ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. सानवी वॉरियर्स मोरसाडे हा संघ आपण पाहिला.
बॅकफुटला जाऊन फक्त पंच केलंय. कार्पेटचा सैन्य चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावांचा प्रयत्न मैदानाच्या आत केला जात होता परंतु थांबवलंय आशिषाने, जिथे एकच धाव, एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. आशिष वाडकर यांना मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण की 67 धावा बनवायच्या आहेत. अत्यंत महत्वाची मॅच आपल्या समोर पाहायला भेटते. यावेळेस गॅप मध्ये पुन्हा एकदा ढकलून दिला. डी पेक्षा कव्हरेज रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा एकच धाव, एकीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 12 झालाय. 12 ऑन दी स्कोरबोर्ड. 12 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस मिसफील होताना पाहायला भेटत आहे. डीप पॉइंट रिझन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4. येतोय चौकार. नक्कीच या 4 धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल, पुढे पदक्रांत होईल, पुढे परावर्तित होईल. धाव संख्येच्या संघाची 16 ऑन दी स्कोरबोर्ड. सूरजच्या बॅटमधून हा चौकार पाहायला भेटलाय. फिल्डिंग चेंज झाले, थोडीशी मिसफील होताना पाहायला भेटली, परंतु अक्षय अलगोडीने चांगली फिल्डिंग केले. एक महत्वाचा कॅच त्याने पकडलाय चेतनचा. यावेळेस चेंडू हवेत पुन्हा एकदा, परंतु यावेळेस क्षेत्ररक्षण बदललं, परिणाम मात्र बदलताना पाहायला भेटतोय फिल्डिंग टीम साठी. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. सूरज बॅक टू द पवेलियन. चला स्पीडअप घाई करा. बॅटर धीरज पार्टे मैदानाच्या दाखल होतोय. 16 धावा झाल्या. त्या दुसरं षटक मार्गस्थ असताना चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू झालेत. 1 चेंडू शिल्लक असेल. नक्कीच 67 धावांचा पाठलाग करायचा. आता धावा झाल्या त्या संघाच्या 16. अजूनही विजयासाठी 51 धावांची गरज. काय वाटतंय अमित दादा, होईल का टार्गेट सेट? कारण की आशिष वाडकर तात्या मैदानाच्या आत दाखल आहेत. नाही, नक्कीच होऊ शकतं, परंतु थोडंसं कॉम्बिनेशनने खेळणं गरजेचं आहे. कारण का हवेचा गेम आहे इथे पूर्णपणे. त्या हिशोबाने खेळणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला तो एंड भेटेल समोरचा, त्यावेळी तुम्हाला षटकार चौकारची आतिषबाजी करावी लागेल. आणि ज्यावेळी इकडचा एंड भेटेल स्टेजच्या या साईडचा, त्यावेळी सिंगल डबल मध्ये चौकार भेटला तर ऑफ साईडला वगैरे मारून त्या पद्धतीने जर खेळतं धावफलक ठेवलं तर नक्कीच 67 धावाचा पाठलाग करू शकतात. नक्कीच 2 षटक झाले. 2 षटकात धावसंख्येचा विचार केला तर 17, येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 50 धावांची गरज असेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. आपण पाहतोय सह्याद्री प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3. मध्यंतरमध्ये आपण 3 षटकानंतर लॉर्ड्स घेणार आहोत. सुपर 12 चे या मॅच नंतर घेणार आहोत. नक्कीच 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाजला पाहतोय. आयुष गोगावले मैदानाच्या आत. चला स्पीडअप घ्या, घाई करा फिल्डिंग टीम प्लीज. सायन्स कामते विनंती असेल. पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय दूर 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 आणि भुर्रकड सीमा रेषा पार. षटकार. सुरुवात 3ऱ्या षटकाची षटकाराने केले. या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धाव संख्या होते संघाची 23. 23 धावा झाल्यात.
हा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला भेटलाय, जिथे या चांगलं रनिंग द बिटवीन चोरटी धाव कंप्लीट केली जाते. वाह काय रनिंग द बिटवीन, परंतु लेग वाईच्या स्वरूपातली ही धाव, एक धाव नक्कीच कंप्लीट होत असताना पाहायला भेटली. 28 धावा. 24 ऑन द स्कोर बोर्ड. आपण पाहतो, चला स्पीड अप घ्या फिल्डिंग टीम प्लीज, घाई करा मित्रांनो. शैलेजी पवार यांना सुद्धा आज आपण पाहतोय, सकाळपासून या व्यक्तिमत्वाने सुद्धा बरीच मेहनत घेतली. फास्ट अँड फ्युरियस भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय, निर्धाव आलाय. शैलेशजी पवार आज मुंबईची जर्सी परिधान करताना पाहायला भेटत आहेत. ज्यावेळी चॅम्पियन ट्रॉफी झाली ना पुण्यामध्ये, तेव्हा ते मुंबई संघाकडून प्रतिनिधित्व करत होते आणि इन टीम होते, त्यामुळे ती जर्सी पाहायला भेटते. आशिषच्या बॅट मधून हा फटका ड्राईव्ह केलाय, मिसफील होताना पाहायला भेटते. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत अगदी वेगात. चांगलं रनिंग द बिटवीन सातत्याने आशिष वाडकर अजूनही मैदानाच्या आत आहे. पुन्हा एकदा चुका चुका आणि चुका होताना पाहायला भेटतात. या चुका तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये धोका देऊ शकतात. काय बोलायला मिळता? नाही नक्कीच. आता 1 रन होती, तिथे 3 धावा गेल्या. थोडस थ्रो बाउंड्रीवरचा जो ऑफसाईडचा जो प्लेअर होता ना, त्याने 38 सर्कल पर्यंत मध्येच पहिल्यांदाच यायला पाहिजे होतं. कारण की जर समजा बॉलर कडून बॉल मिस झाला तर आपण तो अडवू शकलो असतो. तो वाट पाहत बसला आणि बॉल मिस झाला. शेवटी त्या बॉलवरती देखील त्यांनी मिस बॉलवरती देखील त्यांनी धाव काढली आणि 1 रनच्या तिथे 3 धावा गेल्या. नक्कीच हा चेंडू अगदी ऑफ कटर पाहायला भेटलाय. चेंडू गुडलेंदा स्पॉट झाला, त्यानंतर यष्टीरक्षकाला वेध घेत असताना निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 27 धावा डबलकर पाहायला भेटतात. शेवटचा चेंडू आहे, चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. फुटो चेंडू त्याला पाठवून दिलाय, गरकड सीमा रेषा पार. षटकार. या 6 धावांनी तिसरं षटक संपुष्टात येत असताना धावा झाल्या 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय. 33 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. 33 ऑन द स्कोर बोर्ड. 33 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. चला सुपर 12 चे आपण लॉर्ड्स घेतोय. विनिंग ब्रेक मध्ये आपण आपला विनिंग ब्रेक मध्ये आता मॅच जेव्हा संपेल तेव्हा आपण तुरंत खेळूया. चेंडू उपलब्ध करा. चेंडू जुना पाहिजे. जुना 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 धीरज पार्टे वैयक्तिक 13 धावांवरती खेळत आहेत आणि आशिष वाडकर तात्या हा देखील 13 धावांवरती खेळत आहेत आणि धाव संख्या देखील झाले 33. 13-13-33. 2 विकेट 3 षटका अखेर छावा 11 तुर्पे संघाची धाव संख्या झाली ती 33. हॅलो बघा आपण स्क्रीनवरती पाहताय सुपर 12 पहिला दाखल झालेला संघ सुपर 12 मध्ये कालिका माता 11 कर्णधार आदिनाथ चिकणे. दुसरा संघ शिवशंभू आडावळे कल्पेश करंजे. आपण 3 षटकासाठी किती आले 16 मिनिटं घेतलेली आहेत. याची दखल घ्यायची. 2 षटकं तुम्हाला 9 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. जर समजा आपण 9 मिनिटांमध्ये 2 षटकं पूर्ण केली नाहीत तर आपला तिसरा जो खेळाडू असो 5वा तो 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. बाहेर तुमचे 4च खेळाडू असतील. दुसरा संघ आहे तो शिवशंभू आडावळे कल्पेश करंजे. तिसरा संघ आहे तो दामनदेवी श्री पवार. चौथा संघ आहे तो वडाचा कोट चरई काय संकेत बांदल
पाचवा संघ आहे तो उमरट अरविंद तुडीलकर, सहावा संघ आहे तो आई जन्यमाता चरी विनोद दादा शिर्के, सहावा संघ आहे तो लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लवळसे. चौथं षटक चालू झालं आणि जिथे पहिला चेंडू आपण पाहिला तर डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय दीपक याला. सहावा संघ आहे तो लक्ष्मीनारायण क्रीडा मंडळ लवळसे. त्याचा कर्णधार आहे तो गणेश रिंगे. त्यानंतर सातवा संघ आहे तो काटेतळी निखिल मोरे. आठवा संघ आहे तो सानवी 11 रोहित साळुंके. वाईटचा रिव्ह्यू आहे का? वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचानं अपील केलाय. आठवा संघ आहे तो, नववा संघ आहे तो सानवी 11 मोरसडे आणि 10वा संघ आहे तो JSKCC मोरगिरी विशाल सकपाळ. आणि आता दोन संघाची आतुरता आहे सर्वांना की कोणता संघ सुपर 12 मध्ये दाखल होईल. आता थोड्याच वेळात आपल्याला पहिला विजेता संघ पाहायला भेटेल, त्यानंतर दुसरा विजेता संघ देखील रात्रीपर्यंत पाहायला भेटेल. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची. आता 3 षटकानंतर जसा इनिंग संपेल तसा लगेचच सुपर 12 चे लाईव्ह लॉट्स पाडण्यात येतील. डिसिजन पेंडिंग आहे, नक्कीच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एका एका धावेची अतिशय महत्वाची गरज असेल. दादा सॉफ्ट सिग्नल काय आहे पंचांचा? फेअर डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी. नक्कीच स्कोर कार्डचा विचार करूया आपण. धावा झाल्या त्या 34 धावा. 35 सॉरी, आताची एक बाई झाली. ओके, नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटची लिडिंग आहे. पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझनच्या दिशेने चेंडू निघून जात असताना पाहायला भेटलाय. तो बॅकअपला प्रोटेक्शन ठेवलाय आणि आयुष्यात प्रोटेक्शन असणं अतिशय गरजेचं आहे. एखाद्या वेळेस स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. संरक्षण मग ते आर्थिक असो, मानसिक असो, फिजिकली असो, सर्व गोष्टींचं संरक्षण लागतं. एखाद्या वेळेस स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 36 धावा आपल्याकडे पाहायला भेटतात. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय डिस्कर लेग रिजनच्या दिशेने एकच धाव कंप्लीट केली जाते. जोखीम घेतलेली नाही आहे दुसऱ्या धावेची, परंतु एखाद्या वेळेस स्कोर कार्ड पुढे जात असताना धावा झाल्या त्या 37. चौथं षटक मार्गस्थ असताना दीपक याचा आपण पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो दीपक. दुसरं षटक हाताळतोय आणि केवळ 10 धावा खर्च करून 1 विकेट घेतलेली आहे. चांगलं गोलंदाजी, कुठलाही षटकार चौकार त्यांनी गोलंदाजाला बॅट्समनला मारून दिलेला नाहीये. चांगला असं गोलंदाजी पाहायला भेटते ती दीपकच्याकडून. बॅटकडे सर नक्कीच 1 धाव पुन्हा एकदा स्कोर कार्डवर. नक्कीच या धावाने स्कोर कार्ड 38 या धाव संख्येवर जाऊ पोहोचल्या. 67 धावा बनवायच्या आहेत. अजूनही विजयासाठी गरज असेल ती 13 चिन्ह आणि 29 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेस फटका फासलाय, चेंडू हवेत, झेल ड्रॉप झालाय. काय होतंय मैदानाच्या आता जिथे झेल सुद्धा सोडलाय. आणि नक्कीच चौथं षटक संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या 39. आता मात्र नक्कीच शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा. त्याला फिल्डिंग टीम विनंती असेल
कामते संघ 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता छावा 11 तुर्बे संघाला. 4 षटकाखेर धावसंख्या झाली ती 39, 2 विकेट्स. 21 मिनिटं झालेले आहेत तुमची 4 षटकं टाकण्यासाठी. आता फक्त तुमच्याकडे 4 मिनिटाचा अवधी आहे 5वं षटक टाकायला. जर समजा 5वं षटक 4 मिनिटांमध्ये टाकलं नाही तर तुमचा एक खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या आत घेतला जाईल, याची कर्णधारांनी नोंद घ्यायची. नक्कीच गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. अक्षय अलगुडे कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट. कॅप्टन आलाय. अक्षय आलाय गोलंदाजी मार्गावर 5वं षटक घेऊन. अक्षय अलगुडे मैदानाच्या आता पाहतोय. स्ट्राईक एंडला आशिष वाडकर तात्या मैदानाच्या आता आपण पाहतोय. जोपर्यंत बघा आशिष तात्या जोपर्यंत बॅट्समन व बॅटिंग वरती आहे ना तोपर्यंत मॅच पूर्णपणे छावा 11 संघाकडे झोकलेली आहे. हा चेंडू आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केले जाईल. 40 धावा झाल्यात. 27 धावांची गरज. 12 चेंडू आणि 27 धावा. आदरणीय सन्माननीय पत्रकार संदीपजी जाबडे सर यांचं आगमन. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बघा व्हाईट बॉलचा नाश्ता संध्याकाळच्या सत्रामध्ये केला जातोय. नक्कीच दाखव तरी असं. नेक्स्ट बॉल. यावेळेस फ्लिक केलंय. डिप्स करल्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे थोडंसं फंबल झालाय परंतु रोखलं गेलंय. एकच धाव कंप्लीट केली जाते. आशिषला स्ट्राईकला राहणं जास्त गरजेचं असेल. काय म्हणाल सर? काय काय आशिषला स्ट्राईकला राहणं जास्त गरजेचं असेल. नाही नक्कीच. आशिष मी मगाशीच बोललो जर समजा आशिष जोपर्यंत बॅटिंग वरती आहे ना तोपर्यंत मॅच पूर्णपणे ही छावा 11 संघाकडे आहे. आणि जो एंड आहे ना आता तो पूर्णपणे आशिषच्या फेवर मधला एंड आहे. त्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक ही आशिषला तिथे ठेवणं गरजेचं आहे. फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद होतोय. नक्की थोडीशी पडझड झाले. आता प्रेशर मध्ये असेल संघ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली संघाची 42 आणि अजूनही 25 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 9. चेंडू आणि 25 धावांची गरज. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. ओके. प्रशांत मरगजे हा देखील एकदम तोडफोड बॅट्समन आहे. नक्कीच तात्याला सोडू सापडत नाहीये. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता परंतु 2 कंप्लीट केलेत. बघा चांगलं रनिंग बिटवीन आपण पाहतोय. धावा जमा करण्यासाठी मैदानाच्या धाव केली जाते. काय म्हणाल? अक्षयकडे देखील खूप अनुभव आहे. तो एकदम चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला भेटते. भरपूर अनुभव आहे. तो जवळजवळ मला वाटते 3री SPL जो आपला 3रा पर्व आहे त्या SPL मध्ये देखील 3 वेळा कर्णधार पद त्यांनी भूषवलेलं आहे आणि चांगला असा अनुभव आहे. घाटकोपर मध्ये चांगला असा ओपनच्या गटामधून देखील खेळताना पाहायला भेटतो. मागच्या रडार मध्ये आलाय. चेंडूला फेकून दिले. दरकड सीमा रेषा पार येतोय षटक. मयूर कुठे फ्लेक्स? नक्कीच समोर येऊन दाखवलं. आणि आशिष तात्याचे फॅन बॉलर्स खूप पाहायला भेटतात आपल्याला मैदानावरती. आणि पहा तो सह्याद्रीचा छावा आणि त्याच्या बॅट मधून आल्या 7 धावा. तात्या पॉवर वा
चांगला फॅन फॉलोअर पाहायला भेटतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय चेंडू जातो दूर 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 आणि कड सीमा रेषा पार. षटकार. क्या बात आहे. लगातार ते दोन आलेत. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या होते संघाची 56 56. अब तक 56. बॉल द्या फटाफट. तो नाही. नक्कीच अजून एक षटकार आला तर तुकारामजी सकपाल यांच्याकडून 500 रुपये. 56 धावा झाल्यात. अजूनही 11 धावांची गरज असेल. तात्या इज कमिंग बॅक. पुन्हा एकदा पुनरागमन केलंय. लगातार ते दोन षटकार आहेत. वैयक्तिक आशिष यांची बॅटिंग पाहिली तर 14 चेंडू आणि 31 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे आणि शेवटचा 1 बॉल बाकी आहे. नक्कीच 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. हे इक्वेशन आपल्याला पाहायला भेटतंय. का मॅच झाले. कुलवर टाकलाय. पायावर टाकला चेंडू. 1 धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी सुद्धा परंतु 2 नाही. जिथे भेटतील धावा 4 4 4. येतोय नशिबाचा चौकार. 5 षटक संपुष्टात येत असताना धावा झाल्या त्या संघाच्या 60. आता मात्र 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. त्याला स्पीडअप घ्या. घाई करा मित्रांनो. वैयक्तिक 35 धावांची इनिंग आपण पाहतोय आशिष यांच्या बॅट मधून. 15 चेंडू आणि 35 धावा. चांगली बॅटिंग त्याची पाहायला भेटले. का मला टीमचा आयकॉन म्हणून घेतला तो सिद्ध करतो तो तात्या. चांगली अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. 15 बॉल मध्ये वैयक्तिक 35 धावांवरती खेळतोय. सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तात्या. नक्कीच ज्याप्रमाणे पहिल्या 2 दिवसामध्ये DKMच्या संघाच्या प्लेयर्सनी धुमाकूल घातला होता ना, तसं आज शिवगर्जना लोहारे संघाचे प्लेयर्स मग तानादादांची पण आपण मॅच पाहिली. त्यांनी सुद्धा चांगली बॅटिंग केली. त्यानंतर अविनाशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता आशिष अर्थात तात्यानं आपण पाहतोय 35 धावा उभ्या केल्यात. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अविनाश दाखल झालेत. 6 चेंडू आणि 7 धावा. चला स्पीडअप घ्या. घाई करा मित्रांनो, कारण की यानंतर आपण सुपर 12 चे लॉट्स घेणार आहोत. स्पीडअप घाई घ्या. पहिला चेंडू जिथे आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज शॉट दरम्यानला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र 22च्या स्वरूपात आहे. पाच चेंडू मध्ये 6 धावांची गरज. हा चेंडू आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बराच बाहेर. वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. समीकरण इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झालंय. 5 चेंडू आणि 5 धावा. यावेळेस चेंडूला उडवलंय आणि येतोय विजयी षटकार. अर्थात काय तर मॅच जिंकले ती तुर्बे संघाने, जिथे या मॅचचा म्हणतो मॅच 15 चेंडू मध्ये 16 चेंडू मध्ये 35 धावांची 41 धावांची इनिंग साकारणारा आशिष वाडकर तात्या ठरतो या मॅचचा म्हणतो मॅच. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेन, चला सुपर 12 चे लॉट सुद्धा केले जातील. 16 चेंडू आणि 41 खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांनी लॉट्स पाहण्यासाठी यायचं आहे. जे जे संघ सुपर 12 मध्ये दाखल झालेत त्यांचे संघ मालक इथे उपस्थित नाहीत आणि परंतु त्यांचे खेळाडू इथे उपस्थित असतील त्यांनी इथे त्वरित लॉट साठी यायचं आहे. विकासजी उतेकर, गणेशजी उतेकर, चला या लवकर.